नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हर्स UPSCच्या PIB लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 10 जून 2026 रोजी PIBमध्ये आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे आर्टिकल्स पब्लिश झालेले आहेत ते सर्व आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पहिली जी प्रेस रिलीज आहे ती म्हणजे टेक्स्टाईल सेक्टरमध्ये जी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आहे तिच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता ही जी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आहे किंवा PLI स्कीम आहे ती नेमकी काय आहे ते सगळ्यात अगोदर समजावून घेऊ. तर ही जी PLI स्कीम आहे ती मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली स्कीम आहे आणि ही स्कीम प्रमुख 14 मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजसाठी लागू आहे. त्यातल्या काही प्रमुख इंडस्ट्रीज मी इथं लिस्ट केलेल्या आहेत. पहिले आहे इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईल उत्पादन, दुसरी आहे औषध निर्माण, तिसरी आहे ऑटोमोबाईल व ऑटो घटक, त्यानंतर आहे दूरसंचार, त्यानंतर सौर ऊर्जा व उपकरणे, वस्त्रोद्योग, ड्रोन, व्हाईट गुड्स म्हणजेच AC, LED इत्यादी. या सर्व इंडस्ट्रीजसाठी PLI स्कीम लागू आहे. आता असं समजा की तुम्ही एखाद्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीजचे मालक आहात आणि तुमची जी टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे ती PLI स्कीमसाठी एलिजिबल आहे. तर या PLI स्कीममधून तुम्हाला काय भेटणार आहे? जर समजा तुम्ही 2025-26मध्ये या PLI स्कीमला ॲप्लाय केलं आणि 2025-26मध्ये तुमचा जो टर्नओव्हर होता तो 100 करोड होता, म्हणजे तुम्ही 100 करोडचा सेल केलेला होता. तर या PLI स्कीमच्या अंतर्गत तुम्ही ज्या वर्षी अप्लाय केलेलं असेल ते वर्ष तुमचं बेस इयर कन्सिडर केलं जाईल. त्या वर्षीचा तुमचा जो सेल आहे तो बेस इयरचा सेल म्हणून कन्सिडर केला जाईल. आणि त्यानंतर नेक्स्ट इयरमध्ये तुमचा जो सेल असणार आहे, तुमची जी विक्री असणार आहे 2026-27मध्ये, त्या विक्रीमध्ये तुम्ही तुमच्या बेस इयरच्या वरती जो वाढीव सेल करणार आहे किंवा वाढीव विक्री जी असणार आहे बेस इयरच्या कंपॅरिझनमध्ये त्यावरती तुम्हाला गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह देणार आहे. म्हणजे समजा आता तुमचा बेस इयरचा जी विक्री होती ती 100 करोड होती आणि नेक्स्ट इयरमध्ये तुम्ही 120 करोडची विक्री केली, तर तुमचा जो इन्क्रिमेंटल सेल आहे किंवा तुमची जी वाढीव विक्री आहे ती आहे 20 करोड. ठीक आहे, बेस इयरच्या तुलनेने तुमची जी वाढीव विक्री झालेली आहे ती 20 करोडची झालेली आहे आणि ही जी तुम्ही वाढीव विक्री केलेली आहे किंवा इन्क्रिमेंटल सेल केलेला आहे त्यावरती गव्हर्नमेंट तुम्हाला 4 ते 6% इन्सेंटिव्ह देणार आहे. म्हणजेच काय होतं इथे की तुम्ही जो वाढीव विक्री केलेली आहे बेस इयरच्या तुलनेने किंवा तुम्ही जो इन्क्रिमेंटल सेल केलेला आहे बेस इयरच्या तुलनेने त्याच्यावरती सरकार तुम्हाला इन्सेंटिव्ह देत आहे. म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे की प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. त्यानंतर आता या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीमची उद्दिष्ट काय आहेत ते समजावून घेऊ. पहिलं म्हणजे भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणे, त्यानंतर आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देणं. स्वाभाविकच आहे, ज्यावेळेस आपण आपल्या देशामधलं प्रोडक्शन वाढवू त्यावेळेस आपण जास्तीत जास्त सेल्फ रिलायंट होऊ, आत्मनिर्भर होऊ. त्यानंतर परकीय गुंतवणूक आकर्षित करणे. या PLI स्कीमच्या अंतर्गत फॉरेन कंपनीजसुद्धा ॲप्लाय करू शकतात, फॉरेन कंपनीजसुद्धा एलिजिबल आहेत. त्यामुळे ज्यावेळेस फॉरेन कंपनीज भारतामध्ये आपला प्लांट लावतील त्यावेळेस स्वाभाविकच भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, परकीय गुंतवणूक आकर्षित होणार आहे. त्यानंतर निर्यात वाढवणे आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणजेच रोजगार निर्मिती ही या PLI स्कीमची उद्दिष्ट आहेत. इंडस्ट्रीज आपण पाहिल्या. त्यानंतर मार्च 2025पर्यंत PLI स्कीम अंतर्गत 1.76 लाख कोटींची गुंतवणूक आपल्या भारतामध्ये झालेली आहे. 12 लाखाहून अधिक रोजगार निर्मितीसुद्धा झालेली आहे आणि विविध क्षेत्रामध्ये 16.5 लाख कोटींपेक्षा अधिक उत्पादन झालेले आहे. आता येऊया आपली जी मेन न्यूज आहे त्याच्यावरती येऊया. मेन न्यूज काय आहे तर केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठीच्या असलेल्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम अंतर्गत जो तिसरा टप्पा आहे त्यामध्ये 96 कंपन्यांना मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच आपल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी जी
प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम राबवली जाते. तिच्या आता तिसऱ्या टप्प्याअंतर्गत सरकारने 96 कंपन्यांना मंजुरी दिलेली आहे. तर याद्वारे होणार काय आहे, तर 12,822 कोटींची गुंतवणूक आपल्या भारतामध्ये होणार आहे आणि त्याचबरोबर 58,294 कोटींच्या आर्थिक उलाढालीचे उद्दिष्टसुद्धा या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. आता तिसऱ्या टप्प्याअंतर्गत ज्या 96 कंपन्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामध्ये सनराईज सेक्टरवरती जास्त फोकस केलेला आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधले जे उदयोन्मुख क्षेत्र आहेत त्यांच्यावरती जास्त फोकस केलेला आहे. मग आता हे उदयोन्मुख क्षेत्र कोणते आहेत, मॅनमेड फायबर आणि टेक्निकल टेक्स्टाईल म्हणजेच तांत्रिक वस्त्रोद्योग. आता टेक्निकल टेक्स्टाईल म्हणजे काय, तुम्ही पाहिलं असेल की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये वर्कर्स जे ब्ल्यू कलरचे ड्रेसेस वापरतात किंवा मेडिकल किंवा हेल्थ इंडस्ट्रीमध्ये जे PPE किट्स वगैरे यूज केले जातात किंवा कन्स्ट्रक्शन साईट्सवरती इंजिनियर्स किंवा वर्कर्स जे ड्रेसेस वापरतात तर त्याला टेक्निकल टेक्स्टाईल असं म्हटलं जातं. आणि हा जो तांत्रिक वस्त्रोद्योग आहे आणि हा जो मॅनमेड फायबर जे आहे हे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधले सनराईज सेक्टर्स आहेत आणि त्याच्यावरती या तिसऱ्या राऊंडमध्ये फोकस करण्यात आलेला आहे. त्यानंतर या संपूर्ण योजनेमुळे टेक्स्टाईल इंडस्ट्रीची जी मूल्य साखळी आहे किंवा व्हॅल्यू चेन आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आता रोजगार निर्मिती होणार आहे. त्यानंतर दुसरी जी प्रेस रिलीज आहे ती आपली मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप म्हणजेच कौशल्य विभाग. त्यानंतर दुसरी जी प्रेस रिलीज आहे ती आहे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन. त्यानंतर तिसरी जी प्रेस 1, 2, 3 स्टार्ट. त्यानंतर दुसरी जी प्रेस रिलीज आहे ती आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाची 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप. जनरल स्टडीज पेपर 2 मधला एज्युकेशन, ह्युमन रिसोर्स आणि त्याचबरोबर सोशल सेक्टर हे जे घटक आहेत त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला रिलेट करू शकता. न्यूज तितकीशी महत्त्वाची नाही आहे, बट त्याच्यामध्ये भारताच्या स्किलिंग इकोसिस्टमबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. मग आता भारताची स्किलिंग इकोसिस्टीम काय आहे, तर आपल्या भारतामध्ये 13,888हून अधिक ITIs कार्यरत आहेत. 2016 पासून 56.8 लाखाहून अधिक उमेदवारांना जोडण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 1.64 कोटीहून अधिक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. आता ही जी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना जी आहे ती काय करते की इंडस्ट्रीजच्या नीडनुसार आपल्या भारतीय तरुणांसाठी अल्प मुदतीचे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स राबवते, जेणेकरून आपले जे तरुण आहेत ते लवकरात लवकर इंडस्ट्री रेडी होतील आणि त्यांना एम्प्लॉयमेंट मिळेल. त्यानंतर डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा याच्या अंतर्गत तयार करण्यात आलेलं स्किल इंडिया डिजिटल हबवरती 1.5 कोटीहून अधिक उमेदवारांची नोंदणी झालेली आहे. हे जे स्किल इंडिया डिजिटल हब आहे याच्यावरती तुम्ही स्किल डेव्हलपमेंट करू शकता, वेगवेगळे स्किल शिकू शकता. म्हणजे याच्यावरती खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत, इन्क्लुडिंग डेटा सायन्स, इन्क्लुडिंग सायबर सिक्युरिटी, अशा प्रकारचे कोर्सेस या स्किल इंडिया डिजिटल हबवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर तुम्ही याच ॲप्लिकेशनवर किंवा स्किल इंडिया डिजिटल हबवरती नोकरीसाठी सुद्धा ॲप्लाय करू शकता. तुम्हाला इथे एंटरप्रिनरशिपबद्दलसुद्धा माहिती देण्यात येते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल या कोर्सेसमध्ये म्हणजेच सायबर सिक्युरिटी किंवा आपला जो डेटा सायन्स आहे, तर या वेबसाईटला एकदा नक्की व्हिजिट करा. त्यानंतर 30 कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या
कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्राद्वारे काय करण्यात येणार आहे, तर आपल्या भारतातील कुशल मनुष्यबळाला जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजेच या कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये प्लंबिंग किंवा ड्रायव्हिंग, ट्रान्सपोर्ट इत्यादी सेक्टर्समध्ये ट्रेनिंग देण्यात येणार आहे आणि या ट्रेंड ह्युमन रिसोर्सेसना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तिसरी जी प्रेस रिलीज आहे ती जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत मणिपूर आणि बिहार या राज्यांनी सुधारणा आधारित सामंजस्य करार जलशक्ती मिनिस्ट्रीसोबत केलेला आहे, त्यासंबंधित आहे. जनरल स्टडीज पेपर 2 मधला गव्हर्नन्स म्हणजे शासन व्यवस्था, त्यानंतर स्थानिक पातळीवर अधिकारांचे आणि वित्तांचे हस्तांतरण म्हणजेच डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर्स टू लोकल गव्हर्नमेंट, आणि त्यानंतर असुरक्षित घटकांसाठी कल्याणकारी योजना म्हणजेच गव्हर्नमेंट स्कीम्स फॉर द वीकर सेक्शन्स. हे जे जनरल स्टडीज पेपर 2 मधले जे टॉपिक आहेत त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला रिलेट करू शकता. आता हे संपूर्ण आर्टिकल समजून घेण्या अगोदर काही गोष्टी समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. जल जीवन मिशन 1.0च्या अंतर्गत आपण देशातील प्रत्येक ग्रामीण घरामध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचं धोरण आपण राबवलेलं होतं. त्या अंतर्गत आपण 81% ग्रामीण घरामध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. तर आत्ता जल जीवन मिशन 1.0च्या अंतर्गत आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे, म्हणजे जलस्रोत असू द्या, त्या जलस्रोताद्वारे प्रत्येक ग्रामीण घरामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेली पाईपलाईन असू दे, हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलेलं आहे जल जीवन मिशन 1.0च्या अंतर्गत, हे इन्फ्रास्ट्रक्चर शाश्वत राहावं, हे जलस्रोत जे आहेत ते शाश्वत राहावं. त्यानंतर जे पाईपलाईनचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलेलं आहे ते शाश्वत राहावं. या ग्रामीण भागामध्ये पाण्याचा नियमित पुरवठा होत राहावा. यावरती जल जीवन मिशन 2.0च्या अंतर्गत फोकस करण्यात येणार आहे. उरलेल्या 19% ग्रामीण घरामध्ये पाणीपुरवठा करण्याचं देखील धोरण या जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत आखलेलं आहे. तर या जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत जर राज्य सरकारांना फंडिंग हवा असेल तर त्यांना काही मूलभूत सुधारणा करणं गरजेचं आहे. पहिली जी सुधारणा आहे ती म्हणजे जल जीवन मिशन 1.0च्या अंतर्गत जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आलेलं आहे त्याची देखभाल करण्याची जबाबदारी राज्य सरकारांना ग्रामपंचायतीकडे सोपवावी लागणार आहे, म्हणजेच डिव्हॉल्युशन ऑफ पॉवर्स करावं लागणार आहे. त्यानंतर हे जल जीवन मिशन 1.0 अंतर्गत जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आलेलं आहे त्याचं मॉनिटरिंग हे सुजलाम भारत नावाचं ॲप तयार करण्यात आले आहे, त्याद्वारे राज्य सरकार करतील अशी अट राज्य सरकारांना मान्य करावी लागणार आहे. ज्यावेळेस राज्य सरकार हे 2 किंवा अजून काही सुधारणा आहेत त्या सुधारणा करतील, ते रिफॉर्म्स करतील, त्यावेळेसच जल जीवन मिशन 2.0च्या अंतर्गत राज्यांना फंडिंग प्राप्त करता येणार आहे. आणि त्यामुळेच आम्ही या सुधारणा करू अशा प्रकारचा सामंजस्य करार मणिपूर आणि बिहार या राज्यांनी जलशक्ती मिनिस्ट्रीसोबत केलेला आहे आणि त्या संबंधातलीच ही न्यूज आहे. आता जल जीवन मिशन 2.0 काय आहेत थोडक्यात पाहू आपण. ही जल जीवन मिशन 1.0ची विस्तारित आणि सुधारित आवृत्ती आहे. 2028पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरामध्ये नळाद्वारे शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करण्याचं धोरण या जल जीवन मिशन 2.0 अंतर्गत आखण्यात आलेलं आहे. जल जीवन मिशन 1.0च्या अंतर्गत जे पायाभूत सुविधा निर्मिती करण्यात आलेली आहे, त्यानंतर पाण्याचा सातत्यपूर्ण पुरवठा आणि या इन्फ्रास्ट्रक्चरची डिजिटल देखरेख करता येईल यावर भर देण्यात आता आलेला आहे जल जीवन मिशन 2.0च्या अंतर्गत. या मिशनचा जो कालावधी आहे जल जीवन मिशन 2.0चा तो डिसेंबर 2028पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. 8.69 लाख कोटींचं बजेट मंजूर करण्यात आलेलं आहे.
पाण्याचा स्रोत ते थेट नळापर्यंत संपूर्ण पाणी पुरवठा साखळीचे डिजिटल मॅपिंग आता केले जाणार आहे. आणि याद्वारे काय होणार आहे तर पाणी प्रत्यक्षात घरापर्यंत पोहोचत आहे की नाही यावर आता अचूक पाळत ठेवता येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारांना या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरची देखभाल आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपवावी लागणार आहे. म्हणजेच पीपल पार्टिसिपेशनवरती जास्त भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नळ जोडण्या देण्यासोबतच पाण्याचा दर्जा म्हणजेच क्वालिटी, योग्य दाब म्हणजेच प्रेशर आणि नियमित पाणी पुरवठ्याकडे जलजीवन मिशन 2.0च्या अंतर्गत जास्त लक्ष देण्यात येणार आहे. आतापर्यंत जलजीवन मिशन 1.0च्या अंतर्गत 81% जास्त कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यात आलेला आहे. आता आपली मुख्य न्यूज काय आहे त्याच्याकडे येऊया. जलशक्ती मंत्रालयाचं जे पेयजल किंवा स्वच्छता विभाग आहे त्याने मणिपूर आणि बिहार राज्यांसोबत सुधारणा आधारित सामंजस्य करारावरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. म्हणजेच सुधारणा आधारित म्हणजे जलजीवन मिशन 2.0च्या अंतर्गत ज्या सुधारणा अपेक्षित आहेत त्या आम्ही राज्यामध्ये लागू करू अशा प्रकारचा मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग किंवा सामंजस्य करार या राज्यांनी जलशक्ती मंत्रालयासोबत केलेला आहे. आता आपण जसं पाहिलं की ग्रामीण पाणी पुरवठ्यामध्ये ग्रामपंचायत नेतृत्वाची आणि समुदाय केंद्रित प्रणाली अनिवार्य करते. म्हणजेच ग्रामपंचायतीवर जास्त या जलजीवन मिशन अंतर्गत जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आलेलं आहे त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवरती सोपवण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जनभागीदारी यावर हा करार भर देतो. म्हणजेच हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते शाश्वत राहावं, त्याचं रिस्पॉन्सिबल यूज व्हावं यासाठी जनभागीदारीवरती जलजीवन मिशन 2.0च्या अंतर्गत भर देण्यात आलेला आहे. आता जसं की आपण मगाशी पाहिलेलंच आहे जलजीवन मिशन 2.0ची धोरणात्मक प्राधान्य काय आहेत की केवळ पायाभूत सुविधा निर्माण न करता त्या जलस्रोतांची शाश्वतता, संरचनात्मक ऑपरेशन आणि मेंटेनन्स आणि नियमित दर्जेदार नळ पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यावर जलजीवन मिशन 2.0च्या अंतर्गत भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमधील जे पाण्याचे स्रोत आहेत त्यांचं मूल्यांकन करून त्यांचं इव्हॅल्युएशन करून जिल्हा सुधारणा योजना किंवा डिस्ट्रिक्ट इम्प्रूव्हमेंट प्लॅन्स तयार केले जाणार आहेत. आणि त्याचबरोबर जलस्रोतांच्या डिजिटल ट्रॅकिंगसाठी सुजल ग्राम ID आणि सुजलाम भारत ID सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतर चौथी जी प्रेस रिलीज आहे ती आहे सूक्ष्म वित्त संस्था म्हणजेच मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्सना गव्हर्नमेंट देत असलेल्या क्रेडिट गॅरंटी म्हणजेच पत हमी संबंधात. जनरल स्टडीज पेपर 3मधला सर्वसमावेशक वाढ म्हणजेच इन्क्लुझिव्ह ग्रोथ या टॉपिकशी तुम्ही या आर्टिकलला रिलेट करू शकता. आता गव्हर्नमेंट या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्सना क्रेडिट गॅरंटी देतं. म्हणजे नेमकं काय देतं? ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बँकेकडून लोन घेता त्यावेळेस तुम्हाला एका गॅरेंटरची साईनसुद्धा घ्यावी लागते. मग हा गॅरेंटर कोण असतो? ज्यावेळेस समजा तुम्ही लोन परतफेड करू शकला नाही बँकेला तर बँक या गॅरेंटरकडून लोनची परतफेड करून घेते. त्याचप्रमाणे इथे सरकार मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्ससाठी गॅरेंटर बनत आहे. म्हणजेच मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स पुढे ज्या सेल्फ हेल्प ग्रुपना किंवा ज्या मायक्रो बिझनेसेसना पुढे लोन देणार आहे त्यांनी जर मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्सला लोनची परतफेड केली नाही तर गव्हर्नमेंट त्या लोनची परतफेड मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्सना करणार आहे. क्रेडिट गॅरंटी म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. तर आता न्यूज काय आहे ते समजून घेऊया. केंद्र सरकारने या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स पत हमी योजना 2.0 म्हणजेच क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स 2.0ची वैधता वाढवली असून कर्ज मर्यादा देखील वाढवलेली आहे. ही जी पत हमी किंवा ही जी क्रेडिट गॅरंटी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्सना दिली जाते ती नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनीद्वारा म्हणजेच NCGT
GTCद्वारा प्रदान केली जाते. आता या मायक्रोफायनान्स क्रेडिट गॅरंटी फॉर मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स 2.0च्या अंतर्गत सरकारला मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्सच्या थ्रू 20,000 कोटीचं कर्ज पुरवठा करायचा आहे. आणि आत्ता फक्त जवळपास 770 करोडच्या आसपास कर्ज पुरवठा झालेला आहे. त्यामुळे जोपर्यंत 20,000 कोटीचा कर्ज पुरवठा पूर्ण होत नाही तोपर्यंत या क्रेडिट गॅरंटी फॉर मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स 2.0ची मुदतवाढ करण्यात आलेली आहे. आता याचा उद्देश काय आहे? ह्या ज्या मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या प्रायमरीली लोन कुणाला देतात? मुख्य म्हणजे महिलांचे जे सेल्फ हेल्प ग्रुप असतात ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये. त्याचबरोबर जे मायक्रो बिझनेसेस असतात त्यांना या मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्स लोन देत असतात. त्यामुळेच सेल्फ हेल्प ग्रुप आणि हे जे मायक्रो बिझनेसेस आहेत त्यांना लोनचा पुरवठा जास्त व्हावा यासाठी सरकार मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन्सना क्रेडिट गॅरंटी देत आहे. एक प्रकारे हा फायनान्शियल इन्क्लुजनचा किंवा आर्थिक सर्वसमावेशकतेचा मुद्दा आहे. त्यानंतर 5वी जी प्रेस रिलीज आहे ती आहे एमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी 5.0 या योजनेने ऐतिहासिक टप्पा पार केलेला आहे. त्याच्याशी संबंधित ही न्यूज आहे. आता ही एमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 5.0 नेमकी कशासाठी सुरू करण्यात आलेली होती? वेस्ट एशियामध्ये जो अमेरिका इराण वॉरमध्ये जो क्रायसिस सुरू आहे त्यामुळे ज्या ऑइलच्या प्राइसेस वाढलेल्या आहेत, जे सप्लाय चेन डिस्टर्बन्स झालेला आहे त्यामुळे आपल्या देशातील उद्योगांवर परिणाम होत आहे. आपल्या देशातील जे उद्योगधंदे आहेत त्यांच्या प्रोडक्शनची प्राईस वाढत आहे कारण ऑइलची प्राईस वाढत आहे. आणि त्या प्रोडक्शनची प्राईस वाढल्यामुळे ते जागतिक मार्केटमध्ये ते कॉम्पिटेटिव्ह राहत नाही आहेत. त्यामुळे प्रोडक्शन कमी होत आहेत आणि पर्यायाने एम्प्लॉयमेंटसुद्धा कमी होत आहे. हे सर्व रोखण्यासाठी सरकारने मार्चमध्येच एमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 5.0 लॉन्च केली होती. आता या एमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 5.0च्या अंतर्गत एकूण 1 लाखाच्या पेक्षा जास्त लोन डिस्बर्स करण्यात आलेले आहेत किंवा देण्यात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर एकूण रक्कम जी या क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीमच्या अंतर्गत देण्यात आलेल्या 1 लाख लोनच्या द्वारे डिस्बर्स करण्यात आलेली आहे ती आहे 48,000 कोटींपेक्षा जास्त. आणि हे जे लोन दिलेले आहे 1 लाख जे लोन डिस्बर्स केलेले आहेत त्यातले 96% लोन आणि ही जी रक्कम आहे 48,000 कोटींची जी डिस्बर्स केलेली आहे त्यातली 86% रक्कम ही MSME सेक्टरना देण्यात आलेली आहे. आणि हे जे लोन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये पब्लिक सेक्टर बँक्सचा वाटा सगळ्यात जास्त आहे. 96% लोन एमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम 5.0च्या अंतर्गत हे पब्लिक सेक्टर बँक्सनी म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दिलेलं आहे. आणि याचा उद्देश मी जसं तुम्हाला सांगितलं की वेस्ट एशियामधील जो क्रायसिसमुळे जो पुरवठा साखळी डिस्टर्ब झालेली आहे त्याच्या अंतर्गत त्या विरुद्ध देशातील व्यवसायांना सुरक्षा देण्यासाठी ही स्कीम सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर 6वी जी प्रेस रिलीज आहे ती आहे भारत आणि ताजिकिस्तान यांच्यामध्ये जी संयुक्त आयोग बैठक झालेली आहे त्याच्याशी संदर्भात. जनरल स्टडीज पेपर 2 मधला बायलॅटरल रिजनल आणि ग्लोबल ग्रुपिंग्स अँड ॲग्रीमेंट्स इन्व्हॉल्विंग इंडिया ऑर अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट हा जो जनरल स्टडीज पेपर 2 मधला इंटरनॅशनल रिलेशन्सचा जो टॉपिक आहे त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. भारताचं जे एक्सटेंडेड नेबरहूड किंवा विस्तारित शेजारी धोरण जे आहे त्याच्यामधील ताजिकिस्तान हा एक अत्यंत महत्त्वाचा देश आहे. आता या द्विपक्षीय चर्चेमध्ये फार्मा, कृषी, IT, त्यानंतर एनर्जी,
रिजनल कनेक्टिव्हिटी आणि कपॅसिटी बिल्डिंग या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्याबद्दल चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर ताजिकिस्तानचा सार्वजनिक आरोग्य खर्च कमी व्हावा यासाठी भारतातील जे जेनेरिक औषधं आहेत ते ताजिकिस्तानला थेट खरेदी करता येतील अशी यंत्रणा भारताने ताजिकिस्तानसाठी प्रस्तावित केलेली आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरच्या माध्यमातून व्यापारी सुलभता वाढवणे हा या बैठकीचा मुख्य अजेंडा होता. त्यानंतर 7वी जी प्रेस रिलीज आहे ती कोळसा मंत्रालयाकडून कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना चालना दिली जात आहे त्याच्याशी संदर्भात आहे. आता हे जे कोल गॅसिफिकेशन आहे ते नेमकं आहे काय ते सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया. जनरल स्टडीज पेपर 3मधलं जे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरचा जो टॉपिक आहे त्याच्याशी तुम्ही या आर्टिकलला लिंक करू शकता. आता हे जे कोल गॅसिफिकेशन आहे ते नेमकं काय आहे. कोल गॅसिफिकेशन म्हणजे काय, या टर्मनुसार तुम्ही काय समजू शकता. कोल गॅसिफिकेशन म्हणजे कोळशाचं वायूमध्ये रूपांतर करणं म्हणजेच कोल गॅसिफिकेशन. मग आता कोळशाचं वायूमध्ये रूपांतर कशा पद्धतीनं केलं जातं आणि त्याचे फायदे काय आहेत ते आपण समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा इथे मोठी फर्नेस असते, त्याला गॅसिफायर असं म्हटलं जातं आणि यामध्ये हाय टेम्परेचरवाली स्टीम सोडलेली असते. त्याचबरोबर हा जो प्लांट आहे या प्लांटमधून बाहेरून हवेतील ऑक्सिजन सेपरेट करून या गॅसिफायरमध्ये सोडला जातो आणि याच्यावरती कोळसा ॲड केला जातो. हा जो कोळसा आहे तो इथून येणाऱ्या ऑक्सिजन आणि इथून येणारी जी स्टीम आहे त्याला एक्सपोज केला जातो आणि याद्वारे होतं काय तर या कोळशाचं मॉलिक्युलर विकनिंग होतं. त्या कोळशाचं मॉलिक्युलर विकनिंग झाल्यामुळे याच्यामधून एक सिंथेटिक नॅचरल गॅस म्हणजे सिन गॅस बाहेर पडतो आणि हा जो सिन गॅस आहे तो इथून सेपरेट केला जातो आणि हा जो राहिलेला जो कोळसा आहे तो इथून सेपरेट केला जातो. लक्षात घ्या या प्रोसेसमध्ये कोळसा पूर्णपणे जाळला जात नाही, त्यामुळे जे विषारी वायू बाहेर पडतात ते कमी प्रमाणात विषारी वायू बाहेर पडतात. हा कोळसा या स्टीमच्या मदतीने तापवला जातो, जाळला जात नाही, त्याचं मॉलिक्युलर विकनिंग केलं जातं आणि त्यामुळे पर्यायाने कमी विषारी वायू या कोळशामधून बाहेर पडतात. आता यामधून निघणारा जो सिन गॅस आहे म्हणजे सिंथेटिक नॅचरल गॅस जो आहे जो आपण इथून कलेक्ट करतो, त्या सिंथेटिक नॅचरल गॅसमध्ये 2 मेन कंपोनंट असतात. ते म्हणजे पहिला आहे कार्बन मोनॉक्साईड आणि दुसरा आहे हायड्रोजन. हे 2 मेन घटक असतात. त्याचबरोबर आणखी काही घटक असतात ते म्हणजे वॉटर वेपर, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, त्याचबरोबर तुम्हाला मिथेनसुद्धा यामध्ये पाहायला भेटतो. पण हे जे 2 मेन कंपोनंट हे कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन या सिन गॅसचे 2 मेन कंपोनंट आहेत. त्यानंतर ज्यावेळेस आपण हा जो सिन गॅस आहे किंवा सिंथेटिक नॅचरल गॅस आहे ज्यावेळेस तो आपण इथून बाहेर काढतो त्यामध्ये असलेल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या आपण इथे वेगळ्या केल्या जातात. म्हणजे जे कोळशामधून जे पार्टिक्युलेट मॅटर्स बाहेर निघतात ते इथे वेगळे केले जातात. त्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड किंवा सल्फर जे बाहेर पडतं ते आपण इथे वेगळं करतो. म्हणजे कोळशामधून निघणाऱ्या ज्या पोल्युटंट्स आहेत, जे विषारी वायू आहेत ते आपण एका कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये कॅप्चर करतो आहे. म्हणजे कोळशामधून कोळसा उघड्यावर जाळल्यामुळे होणारं जे पोल्युशन आहे ते आपण कमी करतो आहे. त्याचबरोबर मग नंतर इथे आपण हायड्रोजन सेपरेट करतो. या हायड्रोजनचा यूज सिन गॅसमध्ये जो आपण कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन जे मेन वायू असतात त्यामधला हायड्रोजन आपण इथे सेपरेट करतो आणि हा जो हायड्रोजन आहे तो आपण वेगवेगळ्या कारणांसाठी यूज करू शकतो. पहिला म्हणजे या हायड्रोजनचा आपण LPGचा अल्टरनेटिव्ह म्हणून यूज करू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर दुसरी जर गोष्ट आपण पाहिली तर या हायड्रोजनपासून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर फ्युएल सेल म्हणजेच बॅटरीजमध्ये आपण या
हायड्रोजनचा यूज करू शकतो. त्याचबरोबर फर्टिलायझर्स म्हणजेच जेव्हा आपण या हायड्रोजनची नायट्रोजनसोबत रिॲक्शन करू तेव्हा आपल्याला अमोनियम नायट्रेट मिळेल, जे आपण फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यूज करतो. त्याचबरोबर इंडस्ट्रीजच्या यूजसाठी वेगवेगळे केमिकल्ससुद्धा आपल्याला बनवता येतात या सिनगॅसपासून. तर आत्ता जो वेस्ट एशियामध्ये क्रायसिस सुरू आहे, त्याच्या थ्रू आपल्याला LPG महाग झालेला आहे. फर्टिलायझर्सचं सुद्धा गव्हर्नमेंटची जी सबसिडीचं बर्डन आहे ते ऑलमोस्ट डबल झालेलं आहे वेस्ट एशियामधल्या क्रायसिसमुळे. वेस्ट एशियामधून आपण जवळपास 60 to 70% नॅचरल गॅस इम्पोर्ट करतो आहे. त्याचबरोबर फर्टिलायझर्स जवळपास 70 to 75% आपण वेस्ट एशियामधून इम्पोर्ट करतो आहे. आणि वेस्ट एशियामध्ये जो क्रायसिस सुरू आहे त्याच्यामुळे आपल्या भारतामधल्या LPGच्या प्राइसेस वाढलेल्या आहेत, फर्टिलायझर्सच्या प्राइसेस वाढलेल्या आहेत. गव्हर्नमेंटचं फर्टिलायझर्सचं जे सबसिडीचं जे बर्डन आहे ते ऑलमोस्ट डबल झालेलं आहे. तर हा जो क्रायसिस आहे, जे वेस्ट एशियावरचं आपलं डिपेंडन्स आहे, त्याला सोल्युशन प्रोव्हाइड करतो आपला कोल गॅसिफिकेशनची टेक्नॉलॉजी. आणि म्हणूनच आता वेस्ट एशियामधल्या या क्रायसिसच्या धर्तीवर सरकार कोल गॅसिफिकेशनला खूप महत्त्व देत आहे, खूप प्राधान्य देत आहे. कोल गॅसिफिकेशनच्या टेक्नॉलॉजीवर सरकार खूप इन्व्हेस्ट सध्या करताना दिसत आहे. ही जी कोल गॅसिफिकेशनची टेक्नॉलॉजी आहे ती पर्यावरणपूरकसुद्धा आहे आणि एनर्जी सेक्टरमध्ये भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे. आता पाहूया मेन आर्टिकल काय आहे. कोल गॅसिफिकेशन म्हणजे काय आहे तुम्हाला सांगितलं. ज्याच्यामध्ये सिनगॅस तयार होतो, ज्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन हे मेन कॉम्पोनंट असतात. त्याचबरोबर या सिनगॅसचा आपण यूज काय करू शकतो तर उच्च मूल्याची रसायने, मिथॅनॉल, नैसर्गिक वायू, कृत्रिम नैसर्गिक वायूसाठी आणि अमोनियम नायट्रेट जे खतामध्ये यूज केलं जातं, हे सर्व बनवण्यासाठी आपण या सिनगॅसचा यूज करू शकतो. आणि न्यूज काय आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना जी मंजुरी दिलेली आहे त्याच्या प्रोत्साहनासाठी हैदराबाद येथे रोड शोचं आयोजन केलेलं आहे. काही महत्त्वाची न्यूज नाही आहे, लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. बट कोल गॅसिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे. त्यानंतर भारतामध्ये जो कोळशाचा मुबलक साठा आहे त्याचा पर्यावरणपूरक वापर करून पेट्रोकेमिकल उत्पादनांची आयात कमी करून भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनवणं हे या कोल गॅसिफिकेशन टेक्नॉलॉजीचं किंवा या कोल गॅसिफिकेशनच्या धोरणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर 8वी जी प्रेस रिलीज आहे ती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर लोकशाहीतील ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेलेला आहे त्याच्याशी संबंधित. 10 जून 2026ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात प्रदीर्घ काळ सलग सेवा देणारे, लोकशाहीदृष्ट्या निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा मान मिळवलेला आहे. आता ह्या ज्या टर्म्स आहेत, सलग सेवा देणारे, लोकशाहीदृष्ट्या निवडून आलेले, खूप महत्त्वाचे आहेत. कारण सलग सेवा देणारे ही टर्म का यूज केलेली आहे, कारण जरी सलग सेवा देणारे टर्म काढली तर पंतप्रधान इंदिरा गांधींची टर्म अजूनही मोदींच्यापेक्षा जास्त होते. कारण इंदिरा गांधींची जी टर्म आहे ती जवळपास 5000 दिवसांच्या आसपासची आहे. त्यामुळे ही सलग सेवा देणारी ही जी टर्म आहे ती महत्त्वाची ठरते. आणि त्याचबरोबर लोकशाहीदृष्ट्या निवडून आलेले सुद्धा ही टर्मसुद्धा महत्त्वाची आहे. कारण पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जे आहेत ते जवळपास 1946च्या पासून पंतप्रधानांचा रोल प्ले करत आहेत आणि त्यामुळे पण ते लोकशाहीदृष्ट्या निवडून आलेले नव्हते. म्हणून सलग सेवा देणारे आणि लोकशाहीदृष्ट्या निवडून आलेले सर्वात प्रदीर्घ काळ सेवा देणारे पंतप्रधान होण्याचा मान आपल्या नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. सर्वात प्रदीर्घ काळ या टर्म्ससोबत सलग सेवा आणि लोकशाहीदृष्ट्या निवडून आलेले या टर्म्स यूज होणं गरजेचं आहे. तेव्हाच तो जो MCQ असणार आहे तो करेक्ट होणार आहे, अदरवाईज तो करेक्ट होणार नाही. नरेंद्र मोदी यांनी 4399 दिवस
सलग सेवा देऊन भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा 1952 ते 1964 या काळातील 4398 सलग दिवस सेवा देण्याचा विक्रम मोडीत काढलेला आहे. लेक्चर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या लेक्चरची PDF टेलिग्रामवर अवेलेबल आहे आणि PDFची लिंक कमेंट सेक्शनमध्ये देण्यात आलेली आहे.